नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। धैर्यशील मोहिते पाटलांच्या बैठकीनंतर माढा लोकसभेचा तिढा आता वाढलाय। संजय शिंदेंच्या फार्म हाऊसवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थकांची 4 वाजता बैठक। माढा लोकसभेतील प्रमुख नेते उपस्थित राहतील। सांगली लोकसभेच्या जागेसंदर्भात विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रम सावंतांना घेतली आहे बाळासाहेब थोरातांची भेट। सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रही। सुरुवातीपासून सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे, यावेळी पण ही जागा काँग्रेसकडेच राहावी। काँग्रेस नेते विश्वजित कदम सांगलीच्या जागेच्या मागणीवर ठाम। आमदार संग्राम जगताप भाजप खासदार सुजय विखेंच्या प्रचारासाठी मैदानात। गेल्या निवडणुकीमध्ये जगताप सुजय विखेंच्या विरोधात उमेदवार होते। अजित पवारांनी घेतलेली भूमिका पटलेली नाही। अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसांची किंमत करत नाही। सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांची अजितदादांच्या विरोधात भूमिका। आपली ओळख शरद पवारांमुळे आहे, विरोधक देखील शरद पवारांचं नाव काढतात। श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांचं अजित पवारांना उद्देशून हे वक्तव्य। शरद पवार कुटुंबियांची ओळख आहे, पवार कुटुंबीय म्हणून श्रीनिवास पवारांची भूमिका सामान्य माणसांना पटणारी आहे। रोहित पवारांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अजित पवार वगळता सर्व पवार कुटुंब मैदानात। अजितदादांना शह देण्यासाठी पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या पाठीशी। सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू। सुनेत्रा पवारांच्या हवेली तालुक्यातील गावांना भेटीगाठी। हवेली तालुक्यातील खेड शिवापुरात होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन। क्रांतिज्योती महिला प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम आयोजित। सुनेत्रा पवार यांनी कार्यक्रमाला लावली हजेरी। मी उभा नाही राहिलो तर अजित पवार निवडून येणार नाहीत। राजकीय अपप्रवृत्ती संपण्यासाठी मी दंड थोपटतोय। अजित पवारांना आता माझा आवाका समजेल। विजय शिवतारे यांचं अजित पवारांना आव्हान। आमदार आमच्या पाडवी यांनी घेतली शिंदे गटात प्रवेश केल्यानं जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज। पाडवींनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची ही मागणी। गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचा सस्पेन्स कायम। गडचिरोलीच्या जागेसाठी अद्याप महायुती आणि मवियाचे उमेदवार ठरलेले नाहीत। गडचिरोलीसाठी कुणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचंच लक्ष। गडचिरोलीतून धर्मराव आत्रामांना कमळाच्या चिन्हावर लढवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवारांकडे मागणी। अजित पवारांचा होकार आल्यानंतर आत्राम भाजपात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून दावे प्रतिदावे, भाजपच्या चिन्हावर उमेदवार देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी। शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारीसाठी दबाव तंत्राचा वापर। लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर। कोल्हापुरात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलिसांची तपासणी। कोनगोळी टोलनाक्यावर वाहनांची तपासणी। माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। अमर साबळे सोलापुरातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। सोलापूर लोकसभा उमेदवारीसाठी फडणवीसांचा शरद बनसोडेंना फोन। सोलापूर लोकसभेसाठी तयार आहात का अशी विचारणा केल्याचा बनसोडेंचा दावा। मंत्री गिरीश महाजनांनी घेतली शिवेंद्रराजेंची भेट। शिवेंद्रराजे भोसलेंसोबत महाजनांची बंद दाराआड चर्चा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग। महायुतीकडून मीच उमेदवार, शिवाजीराव आढळरावांचा दावा। महायुतीकडून मला कामाला लागण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांकडून मला उमेदवारीचे संकेत, आढळरावांचा दावा। आढळराव पाटलांना शिंदेंनी सांगितलं असेल तर त्यांनी तयारी करावी। मुख्यमंत्री शिंदे आमचे नेते, त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। माढ्याची जागा शेकापला मिळावी, अनिकेत देशमुखांच्या उमेदवारीची आमची मागणी। जागा मिळाली नाही तरी आमची काही तक्रार नाही, शेकापचे नेते जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया। धुळे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले यांची पक्षाकडून चाचपणी सुरू। शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांनंतर पक्षश्रेष्ठींकडून बोलावल्याची माहिती। सोलापूर लोकसभेच्या रिंगणात आणखी एका महास्वामींची एंट्री। कर्नाटकचे व्यंकटेश्वर महास्वामींचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय। भाजपकडून तिकीट मिळणार असल्याचा दावा। जळगाव लोकसभा मतदारसंघात 5 एप्रिलला युवा महाराष्ट्र अभिमान मेळाव्याचं आयोजन। ठाकरे गटाचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात मेळाव्याचं आयोजन। परभणीत खासदार संजय जाधवांना मराठा युवकांचा विरोध। मारुतीचे दर्शन घेण्यासाठी आलेले असताना युवकांचा विरोध। संजय जाधव ठाकरे गटाचे खासदार। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील उंदीरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला आलेल्या महिला आमदाराच्या सासऱ्याला मराठा युवकांनी विरोध केलेला आहे।
पेठच्या आमदार नमिता यांच्या सासऱ्यांविरोधात मराठा समन्वयकांनी घोषणाबाजी देखील केली. नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकारणी नेत्यांना गावबंदी. मराठा समाजानं बंदीचे बॅनर देखील लावले. मनोज जरांगेंच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. बीडमध्ये आतापर्यंत जरांगेंविरोधात 9 गुन्हे दाखल, तर इशारा सभेत वापरलेल्या जेसीबीवर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे संकेत. मनोज जरांगेंच्या परळीतल्या महासंवाद बैठकीला प्रशासनानं परवानगी नाकारली. 20 मार्च परळी वैद्यनाथमध्ये महासंवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या गावोगावी बैठका. लोकसभेसाठी 1000 उमेदवार अर्ज भरण्यासाठी संकल्प, तर राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. अकोला पश्चिमेमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सकल मराठा समाज 400 उमेदवार उभे करणार. सकल मराठा समाजाचे समन्वयक राजे देशमुख यांची माहिती. लातूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचा शोध सुरूच. भाजप उमेदवार सुधाकर शृंगारेंच्या विरोधात काँग्रेस तुल्यबळ उमेदवार देणार, मैदानात उतरवणार. मुक्ताईनगरच्या गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. निवडणुकीच्या कर्मचाऱ्यांची माहिती लपवल्याचं प्रकरण. बीडच्या परळीमध्ये थकीत कर वसुलीसाठी नगरपालिकेकडून बॅनरबाजी, तर आधी सुविधा द्या, नंतर कर वसुली आणि जप्तीची कारवाई करा. नागरिकांचं देखील बॅनरद्वारे उत्तर. लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर वर्धा शहरातील होर्डिंग, बॅनर, फलक काढायला सुरुवात. शहरात नगरपालिकेच्या पथकाकडून होर्डिंग्स हटाव मोहीम. जेव्हा प्रशासनाला नाही राहिले भान, न राहिली आम्हा मतदारांची जाण, मग आम्ही काय करावे मतदान. पुण्याच्या पाषाण भागामधील प्रशासनाला कंटाळलेल्या नागरिकांची ही बॅनरबाजी. रत्नागिरीतील राजकीय फलक झाकण्याचं काम सुरू. आचारसंहिता लागू झाल्यानं नगर परिषद प्रशासन ऍक्शन मोडवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनर काढण्यावरून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की. संतापलेल्या नागरिकांनी ते राजकीय बॅनर आहे का असा सवाल करत कर्मचाऱ्यांना झापलाय. गोंदियात लोकसभा निवडणुकीत आता विशीच्या आतील 14,631 मतदार आहेत. जिल्ह्यातील 10,90,359 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस ऍक्शन मोडवर. प्रतिबंधात्मक कारवाया सुरू. निमलष्कर बल जिल्ह्यात दाखल. पुण्यात पोलिसांचं खेड तालुक्यासह राजगुरुनगरमध्ये पथसंचलन. मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा दलाचे जवान पथसंचलनामध्ये सहभागी. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. सरकारनं पंचनामे करून मदत करावी, शेतकऱ्यांची ही मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील 7 तालुक्यांना वादळी पावसानं झोडपलं. अवकाळीनं पिकांचं प्रचंड नुकसान, तर काही भागात गारपीट. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. गारपिटीमुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करून सरकारनं मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसामुळे संत्राबागेचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि सरकारनं बागेचा पंचनामा करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची ही मागणी आहे. वाशिम जिल्ह्यात यंदाचा कपाशीचा हंगाम संपला. शेतकऱ्यांकडून पुढील हंगामाची तयारी आता सुरू. छत्रपती संभाजीनगर रोडवरील पिंपळवाडी जवळ पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं रस्ता बंद, नागरिकांची तारांबळ. अमरावती जिल्ह्यातील 988 गावांवर जलसंकटाचा सावट. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती. मेळघाटातील 3 गावात टँकरनं पाणीपुरवठा सुरू. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. मांजरा धरणातून आता आठवड्यातून 3 दिवस पाणी उपसा बंद ठेवण्याचा महानगरपालिकेचा निर्णय. दिवा शहरातील गणेशनगर परिसरात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. मध्यरात्री अचानक पाईपलाईन फुटल्यानं परिसरात पाणीच पाणी. पहाटेपासून दुरुस्तीचं काम सुरू. मालेगावातील गिरणा आणि चणकापूर धरणातील पाणीसाठ्यात घट. पाणी टंचाईमुळे टँकरच्या मागणीत मोठी वाढ. ग्रामीण भागात रोज टँकरच्या 40 फेऱ्या. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी हलका तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस. परभणी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली. जिल्ह्यात 35.5 अंश तापमानाची नोंद झालेली आहे. स्विमिंग पूलावर गर्दी वाढली आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी गाभाऱ्यातील ग्रेनाइड काढण्यास सुरुवात.
विठ्ठलाच्या मूर्तीला कोणताही धोका होऊ नये यासाठी बुलेट प्रूफ काचेचं कवच. धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीला विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा. बसमधून गर्दीचा फायदा घेऊन आरोपीने केला होता विनयभंग. बीडच्या पाटोदा तालुक्यात जुन्या वादातून गोळीबारात 2 जण गंभीर जखमी. घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. सीआयडी निरीक्षक सुभाष दुधाळ यांच्या आत्महत्या प्रकरणी पत्नीसह मेहुण्यावर गुन्हा दाखल. दुधाळ यांच्या बहिणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये शेअर्स गुंतवणूक करायला लावून 11 लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघड. आरोपी विरोधात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या 2 चोरांना अटक. 11 मोटारसायकली जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. लातूरमध्ये कोयत्याची दहशत पसरवून खंडणी वसूल करणाऱ्या 2 जणांना पोलिसांकडून अटक. तोहीद पठाण आणि वैभव बनसोडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. वर्ध्यात 11 चोरट्यांची टोळी पोलिसांच्या ताब्यात. टोळीत 7 विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे, तर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.